तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पारिजातकाची फुलं सुंदर कापसाची कशी बनवायची। जसं ओरिजिनल आहेत फुलं तशीच मी तुम्हाला सेम टू सेम बनवून दाखवणार आहे आणि तुम्हाला ही फुलं बघितल्यानंतर ओळखू पण येणार नाहीत की ही आपण कापसाची बनवली आहेत। तर मैत्रिणींनो, नक्की हा व्हिडिओ व्यवस्थित आणि पूर्ण बघा की जेणेकरून तुम्हाला ही पारिजातकाची फुलं आपल्या देवासाठी नक्की बनवता येतील। आणि ज्यावेळेस आपण पूजा करतो आणि झाडाला ज्यावेळेस फुलं नसतात त्यावेळेस तुम्ही ही जरी फुलं देवाला वाहिली तरी सुद्धा बघा किती पूजा आपली प्रसन्न झाल्यासारखी वाटते आणि खूप छान असं देवघरात बघितल्यावर वाटतं। तर नक्की तुम्ही हे पारिजातकाची फुलं तयार करून घ्या। तर त्यासाठी साहित्य आहे, कात्री लागणार आहे, एक दोरा लागणार आहे, आपल्याला अष्टगंध लागणार आहे आणि आपल्याला कापूस लागणार आहे। एवढंच लागणार आहे आपल्याला, बाकी काहीच लागणार नाही। आपल्या घरामध्ये ह्या सर्व काही वस्तू असतात। मैत्रिणी बघू शकता, छोट्या छोट्याशा पाकळ्या करायच्या आहेत आणि खाली असं आपल्याला पिळून घ्यायचं आहे थोडंसं। अशा पद्धतीने पाचही पाकळ्या आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि दोऱ्याने घट्ट बांधायचं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला खूप छान असं मी पारिजातकाचं फूल ओरिजिनल असल्यासारखं बनवून दाखवणार आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा। बघा, पारिजातकाचं देठ हे अष्टगंध कलरचं असतं, मध्ये सुद्धा छोटासा असा गंध असतो, फुलांना मध्यभागी सुद्धा कलर असतो अष्टगंध कलरचा। तर अशा पद्धतीने तोच कलर आपल्याला घ्यायचा आहे की जेणेकरून फुलं आपली सेम टू सेम ओरिजिनल वाटावी। तर अशा पद्धतीने घट्ट बांधून घेतलं ना फुलांना काहीच होत नाही, फक्त आपल्याला पाकळ्या घट्ट बांधता आल्या पाहिजेत आणि जो दोरा आहे तो कट करून घ्यायचा आहे। आणि आता नंतर मी सांगणार आहे, पाकळ्यांना थोडंसं बघा कट असतो। पारिजातकाची फुलं तुम्ही नीट निरखून बघा, त्या फुलांना थोडासा कट असतो, तो कट आपल्याला छोटा छोटा मारून घ्यायचा आहे। तुम्हाला ते ओरिजिनल फूल बघितल्यावर नक्कीच कळेल। अशा पद्धतीने कात्रीने छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत की जेणेकरून त्या फुलांना कट असतो तसा कट आता इथे झालेला आहे। आता बघू शकता, काडीपिटीची काडी आपल्याला लागणार आहे ती घ्यायची आहे आणि मी आता अष्टगंध इथे कालवून घेतलेला आहे, तो आपल्याला मध्यभागी बरोबर गंध लावून घ्यायचा आहे। फुलांच्या मध्यभागी पारिजातकाच्या बघा असा कलर असतो। आता देठांना घ्यायचा आहे आपल्याला अष्टगंध कलर लावून, तर मी कालवला आहे तोच लावून घेणार आहे। तर बघू शकता आपलं फूल किती सुंदर छान आणि हाडावरचं आत्ता तोडून आणल्यासारखं वाटत आहे। तर आपल्या पूजेसाठी, गणपती बाप्पांसाठी तुम्ही हे नक्की फूल तयार करा, खूप सुंदर दिसतं। आणि बघा, ती फुलं खूप नाजूक असतात। ज्यावेळेस आपण पूजेला घेऊन येतो त्यावेळेस एक तासभरच राहतात, नंतर मात्र देवघरात पूर्णपणे कोमेजून जातात। पण ही कापसाची फुलं मात्र आहे तशी टवटवीत राहणार आहेत। कोणी जरी आपल्या घरामध्ये आलं तर त्यांना सुद्धा ओळखू येणार नाही की ही फुलं कापसाची बनवलेली आहेत। तर मैत्रिणींनो, नक्की तुम्ही ही फुलं तयार करून घ्या। मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगितलेली आहे। फक्त काडीपिटीतली काडी, अष्टगंध लागणार आहे आपल्याला, कात्री, एक दोरा आणि कापूस एवढंच लागणार आहे। बाकी त्या पलीकडे काहीच लागणार नाही। या सर्व वस्तू आपल्या घरात तर असतातच मैत्रिणींनो। तर बघू शकता किती फुलं मी तयार करून घेतलेली आहेत, किती सुंदर आणि आत्ता झाडाची सडा पडल्यासारखं वाटत आहे। किती सुंदर छान पांढरी शुभ्र आणि मध्ये गंध आहे, कडेला त्याचं देठही अष्टगंध कलरचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की फुलं तयार करा। तुमच्या देवघरामध्ये सुद्धा अशा फुलांचा हार तुम्ही बनवून देवाला घालू शकता। देवाला अशा पद्धतीने फुलं सुद्धा तुम्ही वाहू शकता। किती सुंदर आणि छान ही फुलं टवटवीत आत्ता झाडाची तोडून आणल्यासारखी वाटत आहे। तर दुसऱ्यांदा अजून एकदा मी दाखवते, तुम्ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बघा। अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या लहान लहान पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। बघा, 2 करून घेतलेली आहे, आता मी तिसरी करून घेत आहे। तर म्हटलं चला, ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी आपण अजून एकदा करून दाखवूया, त्यासाठी मी अजून एकदा करून दाखवत आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला 5 पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। बघू शकता आता मी 5 पाकळ्या इथे तयार करून घेत आहे। मगाची जी स्टेप सांगितली आहे त्या पद्धतीनेच आपल्याला दोऱ्यानं घट्ट बांधायचं आहे आणि पुढची प्रोसेस नंतरच आपल्याला करायची आहे, कारण बांधल्याशिवाय आपल्याला काहीच कळत नाही। त्या पाकळ्या मग घट्ट बांधल्यानंतरच आपल्याला कलर देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने 5 पण पाकळ्या एकत्र करून घ्यायच्या आहेत, मध्ये अष्टगंधचा गंध द्यायचा आहे आणि मग आपल्याला कडेने बांधून देठाला सुद्धा कलर लावून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये ही पारिजातकाची फुलं नक्की तयार करून घ्या। तर किती सुंदर आणि छान आपली ही फुलं दिसत आहेत। तर बघू शकता आता दोऱ्याने मी बांधत आहे, घट्ट असं बांधून घ्या दोऱ्याने। 2 गाठी बांधा की जेणेकरून ते निसटू नये। तर बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्णपणे बांधून घेतलेलं आहे। तर खूप छान असं घट्ट बसलेलं आहे। आता पुढची प्रोसेस मी सांगणार आहे। तर अशा पद्धतीने आता आपल्याला मगासारखंच काठीने ही काडीपिटीच्या काठीने आपल्याला तिथे काडीपिटीच्या काठीने आपल्याला तिथे गंध लावून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कट मारून घ्यायचे, जे तुम्हाला मगाशी सांगितलं की
पाकळ्यांना थोडासा कट असतो पारिजातकाच्या, त्या पद्धतीने कात्रीने थोडासा कट मारायचा आहे की जेणेकरून ते फुल ओरिजिनल आणि आहे तसं दिसावं अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आणि घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. अशा पद्धतीने सगळ्या पाकळ्यांना आपल्याला कट मारून घ्यायचा आहे. आणि नंतर काडीपेटीच्या काडीने आपल्याला मधोमध बरोबर गंध लावून घ्यायचा आहे. आणि देठाला आपल्याला अष्टीगंध तोच गंध आपल्याला खाली पण लावून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला 2दा करून दाखवलेलं आहे. आता तर तुम्हाला नक्कीच जमेल, तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की तयार करून बघा. अशा फुलांची माळसुद्धा गणपती बाप्पांना खूप छान दिसते, त्यांचं हे डेकोरेशन खूप छान दिसेल. हे फुलं सुकत पण नाहीत. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपलं देठ किती सुंदर, छान आणि व्यवस्थित दिसत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कापसाची पारिजातकाची फुलं नक्की तयार करून बघा मैत्रिणींनो, किती सुंदर छान दिसत आहे. तर बघा ही फुलं तर छान दिसतातच, पण लगेचच सुकून जातात, त्याच्यामुळे कोमेजून जातात. त्यामुळे अशा पद्धतीची फुलं जरी तुम्ही केली ना तरी खूप सुंदर आणि छान दिसतं. आणि कधी सुकत नाही, त्यामुळे बघायला सुद्धा खूप छान वाटतं. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. काहीच अवघड नाही, सगळं सोपं आहे. आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे. आणि काय करायचं आहे आणि कशा पाकळ्या करायच्या आहेत, कसं कट मारायचं आहे, ते सर्व काही सांगितलेलं आहे तुम्हाला. तर तुम्ही सुद्धा असे फुलं नक्की तयार करून बघा. आणि ही फुलं कशी झालेत नक्की कमेंट करून सांगा. तर मी तुम्हाला झूम करून एकदम जवळून पण दाखवलेलं आहे. तर बघू शकता किती छान आपली फुलं हे तयार झालेली आहेत. तर बघा खरी खरी फुलं असल्यासारखी तर नक्कीच वाटत आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि एकदा तुम्ही ही फुलं नक्की तयार करून बघा. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.